हम बचाएंगे, अरे फिर भी हम बचाएंगे, हम सबकी वो तो करण जाऊ दे नका रे, करण गेला का सगळं काम जाते हम सबकी वो तो जर मी म्हणत है तुझी जान असेल तर हाथ ऊपर करके हम सबकी वो तो हम सबकी वो तो हम सबकी वो तो वो प्यारा सा विधान श्वास आहे, आरक्षण आमचं घास आहे, आरक्षण आमचं ताट आहे आणि त्या ताटात जर कोणी जहेर घालवण्याचं काम करत असेल तर हे बाबासाहेबांची बसलेली अवलाद त्यांना फसवता जहेर पाडल्याशिवाय राहतील नाही. बरोबर की नाही? म्हणून म्हणायचं आहे मागे 50,000 आरक्षण फक्त 10 वर ते आरक्षणावर देशाचे तुकडे होतील म्हणे. 60-70 वर्ष आरक्षणाला झाले कुठे देशाचे तुकडे झाले. ते हार्दिक पटेल 21-22 वर्षाचं पिल्लू म्हणे आरक्षण हमें नहीं तो किसी और को भी नहीं. आरक्षणच्या पिक्चरची हिरोईन होय का? आणि ऐकलं बिलो म्हणते हिरोईनला तू मेरी नहीं तो किसी और की भी नहीं हो सकती. आरक्षणच्या पिक्चरची हिरोईन होय का? तिकडे तो लोकमत पेपरचा संपादक म्हणे आरक्षण फक्त 10 वर्ष. म्हणून म्हणायचं आहे हे भारत घे आरक्षण घे. तुम्हाला आरक्षण रद्द करायचं असेल तर करा, पण पहिले या देशाचं सोनं नाणं प्रॉपर्टी सर्व 1 ग्राम भागीला लोकसंख्या करा. भागीला लोकसंख्या करा आरक्षण रद्द. म्हणून म्हणायचं की घे भारत घे आरक्षण घे. तुझी प्रॉपर्टी आम्हाला आमची प्रॉपर्टी तू घे मग घे. खात होतो मेलेल्या गाई आणि बैलाचं मांस. खात होतो मेलेल्या गाई आणि बैलाचं मांस करण्या भुकेवर मार. खात होतो मेलेल्या गाई आणि बैलाचं मांस करण्या भुकेवर मार. अन्ना दंडा हाती एक तरी वेळा खाऊन तो दिसला की हॉटेलचा भात. मग तुझं खाणं आम्हाला देऊन घे. धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली वापरले गेले आमच्या माय बहिणी. काल आमचा जमाना असा होता आमच्या बहिणीचं लग्न झालं तर पहिल्या रात्री यायच्या पाशी घेऊन द्यावं लागे तेव्हा ते दुसऱ्या दिवशी आपल्या नवऱ्याजवळ जात होती. धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली वापरले आमच्या माय बहिणी. अन्ना दादा हाती आता तुझी माय बहीण आम्हाला दे. घे ना. तुम्हाला आरक्षण रद्द करायचं असेल तर करा ना. आम्ही कुठं म्हणतो आरक्षण रद्द करू नका. बरोबर की नाही? करा ना, पण करा ना. भागीला लोकसंख्या करा ना. पुढे प्रॉपर्टी एकत्र करून बघा ना बाबासाहेबाचा कसा दणका बसते संविधानाचा. आमचा की होतो तुझ्या मताचे जर 5 लोक असते तर तलवारीला पयाच्या न्यायालय शोक असते. पण दादासाहेब शेट्टी म्हणतात भीमा तुझ्या मताचे नाही, तुझ्या मताला विकणारे 5 नाही 50,000 निर्माण झाले. भीमा तुझ्या मताचे नाही, तुझ्या मताला विकणारे 5 नाही 50,000 निर्माण झाले. कसे येईल या तलवारीला धार. समाजात लाल नाही दलाल निर्माण झाले. दलाल नाही
संदीप भाऊ मिश्रा, तुम्हाला आता सांगितलं त्यांनी माझा वेळ सांगायचा कार्यक्रम घेतला होता. बीएसपीचे आणबाई छान संदीप भाऊ मिश्रा, त्यांच्याकडून मला 5,000 रुपयाची भेट आली. टाळ्यांचा कडकडाट होऊ दे इकडे. हा साथी होतो हा साथी होतो ओ प्यारा लेकरासाठी, आम्ही घर बांधतो आमच्या आई वडिलांसाठी, पण बाबासाहेबांना घर कशासाठी बांधलं? बाबासाहेबांना गेट ऑफ इंडिया उभारला जॉर्जच्या स्वागतासाठी. पंचम जॉर्ज हा लंडनचा प्रधानमंत्री होता. जेव्हा आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होतं तेव्हा पंचम जॉर्ज पहिली वेळ जेव्हा आपल्या भारतात आला होता तर त्याच्या स्वागतासाठी मुंबईचा गेट ऑफ इंडिया उभारला होता. म्हणून म्हणायचं आहे दादासाहेब शेळके म्हणतात गेट ऑफ इंडिया उभारला पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी. शहाजहान ताजमहल बनवला मुमताज प्रेयसीसाठी. अरे स्वतःसाठी नव्हे, लेकरासाठी नव्हे, बायकोसाठी नव्हे, माझ्या बापानं राजगृह बांधलं फक्त आणि फक्त पुस्तकासाठी, फक्त आणि फक्त. बाबा कॅटरेस त्याच्याकडून 500 रुपये. स्वप्नील मिश्रा यांच्याकडून सुद्धा 1,000 रुपयाची भेट आली. अक्षय वानखडे 500 रुपये. अंकुश अंगर यांच्याकडून 200 रुपये. हम सबकी होतो ना कोणाच्या अभावाने जगतो ना कोणाच्या प्रभावाने जगतो. ना कोणाच्या अभावाने जगतो ना कोणाच्या प्रभावाने जगतो. अरे भीमाची औलाद आम्ही फक्त आमच्या बापाच्या स्वाभिमानाने जगतो. यांच्याकडून 500 रुपये भेटायला मला खूप धन्यवाद. कलम मेरे भिड़ने चलाई ना होती, कलम मेरे भिड़ने चलाई ना होती तो इंडिया की कभी भलाई ना होती. घटना मेरे भिड़ने लिखी ना होती तो यारो किसकी भी थाली में मलाई ना होती. किसकी भी नीली धरती नीला समंदर नीला नीला आसमान है. प्रमोद सिंह नीली धरती नीला समंदर नीला नीला आसमान है. नील गगन पर नीला झंडा ये तो जेबी वालों की पहचान है. सोन कामला टक्के यांच्याकडून 500 रुपये भेटले. हम सबकी होतो औरंगाबादून म्हणजे आता औरंगाबादला आपण संभाजीनगर म्हणतो है की नाही. पहिले आपण औरंगाबादच म्हणत होतो. आताही कधी कधी काय होते औरंगाबादच तोंडात येते, संभाजीनगर येत नाही. एक वेळा मी औरंगाबादून येत होती संभाजीनगरवरून, तर येता येता एक बाबाजी भेटले मला जे सायकलनं संभाजीनगरवरून निळे कपडे घालून
नागपूरच्या दीक्षाभूमीवर येत होते. मला फार स्वाभिमान वाटला त्यांच्याबद्दल. मी त्यांना काही माझ्याकडून मदत केली, त्यांना घरी बोलावलं आणि त्यांचा तो एक व्हिडिओ बनवला आणि तो मी टाकला युट्यूबला, फेसबुकला. त्याच्यावर लगेच मला कमेंट, काय बाई तुम्हाला काय संभाजीनगर मनाची लाज वाटते का? तुम्ही औरंगाबाद म्हणता, आम्हाला कायची लाज वाटत नाही. भामट्या तुळाचे हो, संभाजीराजे आमचे, छत्रपती शिवाजीराजे आमचे, आम्हाला त्याची लाज वाटत? अरे जेव्हा संभाजीराजाचे तुकडे करून औरंगजेबने फेकले होते तर तुमचा एकही पूर्वज आला नाही तिथे आपल्या वैष्णव शिखराने. तिथं जेव्हा एका गणपत महाराणी पूर्ण संभाजीराजाचे तुकडे आणले, ते शिवले आणि त्याचा अंतिम संस्कार केला. इतिहास आहे, महाराष्ट्र इतिहास आहे ते महाराजा. म्हणून गणपत महाराजांचं नाव पडलं होतं गणपत शिवले, कारण त्यांनी तुकडे शिवले होते. त्या महाराज एवढा दावा आम्ही 1 जानेवारी 1818 मध्ये 528,000 पेशवे कापले होते. आता हे डेंगुडे मोठे यायचे ना भांडे झाले नाही, डुंगू हे डुंगू साहेब आणि त्यासाठी 56 पाहिजे. हे 56 नव्हते, हे 56 हो. 1 जानेवारी 1818 मध्ये 28,000 500 कापले होते. ते एकाचे हिशोब 56 आहे. आम्ही ते महाराज वंशज आहोत. 500 महाराज 28,000 खच केले होते, असेच केले होते. मिलिट्री चाहे कितनी भी बड़ी हो, कमाल तो महार बटालियन टीम का है. मिलिट्री चाहे कितनी भी बड़ी हो, कमाल तो महार बटालियन टीम का है. ये मोबाइल चाहे कितना भी भारी हो, कितना भी यकीनों का ये मोबाइल चाहे कितना भी भारी हो, कमाल तो सारा सिंह का है. सत्ताधारी जितने भी हो राहुल, कमाल तो संविधान के स्कीम का है. ये लाल रंग की गाड़ी किसकी भी होती थी, पेट्रोल तो मेरे भीम का है. वो प्यारा रमाई माझी माता माझे पिता भीमराव. चालणार नाही तर कुणाचं लपंडाव. रमाई माझी माता माझे पिता भीमराव. चालणार नाही तर कुणाचं लपंडाव. एका साध्या प्रश्नाने तुझ्या जीवाला लागेल घाव. जर असेल हिंमत तर सांग तुझ्या बापाचं नाव. जर असेल भीमराव तर मग मी तुझी कोण लागते तुला नाही का ठाव. ओळख अशी विसरू नको, युक्ती अशी पसरू नको. ही युक्ती ही शक्ती क्रांतिवीराची आहे. आंबेडकरांची आहे. मी एक प्यारा छान है कैसा. अरे लिखा मेरे भीम ने, अरे लिखा मेरे भीम ने, अरे लिखा मेरे भीम, अरे लिखा मेरे भीम ने, अरे लिखा मेरे भीम ने, अरे लिखा मेरे भीम ने पन्नाहर. अरे रखा नहीं शान से, अरे रखा नहीं शान से तो जाओगे रे. हमारा जिसमें प्यारा सा कार्यक्रमात तुम्हाला सांगितलं माझे इंजिनियर आयुष्मान रुपेश भाऊ गौरे 2 दिवसा पहिले परवा रात्री फोन केला मला, दीदी असं असं आहे कार्यक्रम घ्यायचा आहे. म्हटलं चला घेऊन टाकू. आणि अगदर वाटलं 3 दिवसात काय करतील भाऊ, एकटे इकडे कार्यक्रम होत नाही, लोकांना माहीत झालं पाहिजे. पण तुम्हाला पाहून नाही बरं वाटलं मला की नाही. मस्त आपण
आवडल्या मला नक्की मी आवडली की नाही कोणाकोणाला आवडली हात वर करून सांगा आमचा भीमा नदीचं पाणी पेशव्याची फौज 28,000 अरे कापून टाकले फक्त 500 महाराणी कापून टाकले फक्त 500 आमचा पिवत आमच्या काकाजीनं शेषीराव गोडेराव माने यांच्याकडून 500 रुपयाची भेट निघून खेती कार्य आणि ताईने मला 100 रुपयाची भेट दिली संविधानासाठी त्यावर खूप खूप धन्यवाद असं आहे ते बाबासाहेबांचं नाव घेतलं म्हाताऱ्याला जेवण येते ना करंडवालं काम आहे ना म्हणून म्हणायचं आहे सवलते नेते हे संविधान दिलं संविधानामध्ये मान महार समाज दौती पार्टी सगळ्याला बराबरीचा समान हक्क दिलं पण दुःख या गोष्टीचं होते फक्त बोधायच्या घरात बाबासाहेबांचा फोटो असते मागाच्या घरात मातंगाच्या घरात नसते शिवपरच्या घरात नसते कारण तुम्ही सवलती कसे घेता रे हरामखोर हो जर तुम्हाला खरंच बाबासाहेब चलत नाही तर संविधानाच्या सुविधा सोडून द्या ना पहिला समाज कल्याणचा हॉस्टेल कसं पाहिजे स्वसार योजना कशी पाहिजे रमाई आवास योजना कशी पाहिजे घरं बांधून कसे पाहिजे ते घेऊन बाबासाहेब जर चलत नाही तर बाबासाहेबांच्या योजना घेऊ नका ना तेव्हा कसं गोड गोड वाटते बाई आमच्याकडे म्हणते आमच्या इकडे घरकुल योजना आली म्हणते कोण केलं बाई आमच्या गावच्या सरपंचाच्या बापाच करून आणलं का सरपंचाने अरे बाबासाहेबांचा कायदा आहे म्हणून सरपंचानं तेवढी सही करून आणली आणि तुम्हाला घरकुल दिलं कोणाच्या बापाचा आहे बाबासाहेबांचा कायदा आहे बाबासाहेबांचा संविधान बोलत आहे म्हणून म्हणत आहे सवलत केले ते हे दर्द क्यों होता है अरे दर्द क्यों होता है सिर्फ अरे दर्द क्यों होता है बहुतों के ये संविधान तुझी माई 4 कोटी हिंदी सुनते विचारतो सांग किती नसतं भाऊजे हम सब तुम कितने बेईमान प्यारा सा कि हम तो भीम के लाल है जो हर साल में खुश है हम तो भीम के लाल है जो हर साल में खुश है कभी मिले मान तो उस मान में खुश है कभी हुआ बुरा हाल तो उस हाल में खुश है अरे 3 महीने के बाद छोड़ो यारो 3 महीने के बाद छोड़ो यारो भीम के बच्चे तो पूरे साल में खुश है जंग मैदान में
स्मृतशेष मुकुंदराव सोनडवळे यांच्या स्मृती गौरव सोनडवले कडून 500 रुपये भेटायला मला खूप खूप धन्यवाद. म्हणून गीताचा शेवटचा लक्ष असू द्या. हमारा इतिहास है हमें क्या अरे जो भी भिड़ा हमसे जो भी भिड़ा उसका पूरा सत्यानाश मरेंगे हम भाई प्यारा बाबासाहेबांच्या सुविधा घेतो. आमच्या घरात बघा बाबासाहेबांपाशी छत्रपती शिवाजी महाराज दिसे, आमच्या घरात बघा अण्णाभाऊ साठे दिसे, आमच्या घरात बघा महात्मा ज्योतिबा फुले दिसे. पण यांच्या इथं जर बघितलं सुविधा आम्ही घेतो, सुविधा हे घेतात. मातंगाच्या घरात अण्णाभाऊ असते पण बाबासाहेब नसते. मी भेट नाही जे खरं आहे ते बोलले शहरात नाही. माडी लोकांच्या घरात महात्मा ज्योतिबा फुले असते पण बाबासाहेब नसते. मराठ्यांच्या घरात छत्रपती शिवाजी महाराज असते पण बाबासाहेब नसते. काहून रे भेदभाव, काहून भेदभाव? मग बाबासाहेब जर तुम्हाला चलत असेल तर बाबासाहेबांच्या सुविधा घेऊ नका, त्याची लाज वाटू द्या ना. कारण बाबासाहेब जेव्हा संविधान देत होते पंजाबराव देशमुख बाबासाहेबांकडे आले की बाबासाहेबांना काहीतरी मराठा लोकांसाठी मागावं. म्हणून बाबासाहेब पंजाबरावांना बोलले, पंजाबराव बसून बसून माझे पाय दुखत आहे, मी जरा फेरफटका मारून येतो, तुम्ही या संविधानावर नजर टाका. संविधान पंजाबराव देशमुखांनी वाचलं. संविधान पंजाबराव देशमुखांच्या डोळ्यात पाणी आलं की बाबासाहेब मी मराठा लोकांसाठी तुम्हाला एवढं समाधान आलो होतो, पण तुम्ही संविधानामध्ये एवढं मोठं मराठा लोकांसाठी टाकलं. खरंच बाबासाहेब तुम्ही महान. बाबासाहेब जेव्हा होते तेव्हा बोलले की तुम्ही आरक्षण घ्या. तेव्हा मराठा लोकांची बाबदारी म्हणत होती की आम्हाला आरक्षणाची गरज नाही. मग आता तुम्हाला मोर्चे काढू काढू भटका लागून राहिलं. कारण तेव्हा बाबासाहेब असे वेगळा सही तुम्हाला आरक्षण भेटलं असतं. का बाबा मोर्चे आम्हाला काय सांगता घ्यायचे आमचा ती शहरात आले याचा तुम्हाला नाज वाटते आणि झोपेचे महाल झाले याचा तुम्हाला मान वाटते. हे सारे भीमाच्या कायद्याचा फायदा घेतात ते भाई भीमा. मग घरात बाबासाहेबांचा फोटो लावायची का लाज वाटते? हमारा इतिहास है हमें क्या म्हणजे ही गाणं ऐकता तुम्ही घरी जावं इथं बसू नका. ही गाणी माहिती मिळाली कमाल घरी गाणं घरी कमाल झाली तुझी थकली ना आता. तुम्ही आता काही म्हणा सगळंच हे सोडा गेले पण आता बोलला तुम्ही. मोठ्या लाडक्या बहिणीवर गेले आहे ना. लाडकी बहीण कशी शेतली लाडकी बहीण आता भेटते का पैसे आले किती कोणाकोणाचे आले सांगा बरं. 1500 आले. लाडकी बहीण योजना बिंदास घ्या, बिंदास घ्या. कारण आपल्याला बापाचा काय करतो याच्या बापाचा त्याच्या पैशावर आपल्याला देऊन राहिले.